दुसरीकडे जर बघायचं असेल तर चेंबूरची जी घटना घडली त्यामध्ये पालिका आयुक्तांनी ते अहवाल आलेला आहे, त्यामध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांना बचाव आहे की केलं जातं असं पाहायला मिळतं. ठाण्यामध्ये एक बॅनर पडला, तिकडे देखील अशा पद्धतीने मी ताबडतोब ठाण्यातल्या आयुक्तांना फोन केला. सगळे बिलकुल बॅनर काढून टाका, एकही बॅनर ठेवू नका आणि कुणालाही बेकायदेशीर बॅनर लावून देऊ नका. बेकायदेशीर बॅनर लावतील त्यांच्यावर कारवाई करा आणि जे होर्डिंग आहे ते होर्डिंग जे अनधिकृत होर्डिंग असतील ते काढून टाका. जे अधिकृत असतील त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. कुठलाही दुर्घटना होता कामा नये अशा प्रकारचे स्पष्ट सूचना निर्देश मी आयुक्तांना दिलेले आहेत. शरद पवार आणि त्यांचा पक्ष तुम्हाला एनडीए सोबत आलेला चालेल का? शरद पवार साहेब आणि त्यांचा पक्ष एनडीए सोबत आलेला चालेल का राज्यात आणि केंद्रात? अरे तुम्ही जर आणि तर ती काय गोष्ट करता राज्यामध्ये जर तुमच्याही संपर्कात सगळे उपमुख्यमंत्री मी आहे, ते माझ्याकडे येतात, मुख्यमंत्र्यांकडे जातात, कामं घेऊन येतात, त्याच्यामध्ये काय. सोनम वांगचुक को लेकर जिस तरीके से सपोर्ट करने का फैसला किया गया उद्धव ठाकरे द्वारा, कैसे दिखती है सोनम वांगचुक जी को जो सपोर्ट उबाटा ने किया है, ये सिर्फ मैं कहता हूँ कि एक राजनीतिक फ़ायदा उठाने का एक कोशिश है. और मैं ये कहूँगा कि वो हमेशा कहते हैं बंगाल में ये हो गया, बांग्लादेश में ये हो गया. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.